सुप्रभात सज्जन श्रोते हो. आत्मोपनिषद पान 158 देवपाद क्रमांक 31 ची रचना. या आधी बऱ्याच वेळा या पद्यरचनेचा आस्वाद घेऊन झालेला आहे, परंतु दत्त दिगंबर या दैवताबद्दलची ही जी रचना आहे ती आपण बऱ्याच वेळा ऐकलेली आहे आणि निश्चितच आपणाला ती पुन्हा पुन्हा आठवावी इतकी आवडलेली सुद्धा आहे असं जाणवत आहे. आणि नित्यक्रमामध्ये ती पद्यरचना येत असल्यामुळे ती पद्यरचना पुन्हा एकदा वाचून दाखवत आहे. या आधी पूर्ण अर्थ वरचेवर सांगितलेला आहे, तो अर्थ ध्यानात घ्यावा आणि हे काव्य पुन्हा एकदा ऐकावे. मज अंतःकरणी वाहे तो भक्तिभाव पूर. म्हणजे इथे भक्त श्री दत्ताला म्हणत आहे की माझ्या अंतःकरणात तुझ्या भक्तिभावाचा पूर लोट आला आहे. माझ्या अंतःकरणी वाहे तो भक्तिभाव पूर. आता ऐका. त्रिगुण देऊनी जगनट विले त्याची गुणासंग जीव जगी जन्माले. गुण तैसे आकार विविध भासती परी त्यांचे मूळ दत्त दिगंबर सती. धन विद्या बल वस्त्र अलंकार जगी वाटुनी आश्रये देव अनलंकार. रूप गुण वैभव संगे अहंकार देऊनिया सारे देव दत्त निरहंकार. जगा देऊनिया कधी ना तकला देई परी नागेई ऐसा देवदत्त भला. दातृत्वी संपृक्त भोक्तृत्वी विरक्त देता परी नागेता देव दत्त अनासक्त. साज शृंगाराने जीव अपत्ये मिळवी बहुप्रेमे त्यांना जगी जो खेळवी. मृदू मुलायम जीवा नेसवी जो अंबर दिशा पांघरुनी बैस देव दत्त दिगंबर. देऊनी श्रीमंत असे सहज चिरिक्त ऐसा देव दत्त मी नित्य त्याचा भक्त. देवा मज सारावे कधी ना तू दूर मज अंतःकरणी वाहे तव भक्तिभाव पूर. तर हा देवदत्त सर्वांना सर्व काही देत आणि स्वतः मात्र दिगंबर राहतो. सर्वांना देऊन रिकामा होणारा, परंतु देण्यामध्ये कधीच कुचराई न करणारा, हात आखडता न घेणारा असा देवदत्त. देण्यात उदार आणि घेण्यामध्ये मात्र संकोची. तीच ही वृत्ती प्रत्येक माणसामध्ये. जर तो देण्यामध्ये उदार असला आणि घेण्यामध्ये संकोची असला तर त्यागाची इथे अहमौलिका लागेल, त्यागाची इथे स्पर्धा लागेल आणि कधीच कुणाला काहीच कमी पडणार नाही. या दृष्टीने देणारा दत्त आणि न घेणारा दत्त, देताना उदार आणि घेताना मात्र संकोची, असं हे दत्त दिगंबराचं जे दैवत आहे तो गुण आपण आपल्यामध्ये घेतला आणि आपण देण्यामध्ये उदार झालो आणि भोगामध्ये मात्र जर आपण पाठी राहिलो तर देण्यासाठी जेव्हा सर्व समाज उदार होतो तेव्हा खऱ्या अर्थाने सर्व समाजातील सर्व माणसांना अन्न वस्त्र निवारा पुरेसं मिळू शकतं. म्हणून दातृत्वामध्ये जो संपृक्त आहे, देण्यामध्ये जो उदार आहे आणि घेण्यामध्ये जो संकोच आहे, असा देवदत्त आहे. आणि त्या देवदत्तापासून देण्यामध्ये उदार असावं आणि घेण्यामध्ये आपण मागे राहावं. देताना सर्वांच्या पुढे असावं आणि घ्यायच्या वेळेला सर्वांच्या पाठी असावं. हा गुण जर माणसाने घेतला तर माणूसच स्वतः अवधूत दत्त दिगंबर म्हणून या समाजामध्ये देवत्वाला पाहू शकेल. हे निश्चित ध्यानात घ्या आणि त्या दृष्टीने या काव्याचं चिंतन करा, मनन करा, निविध्यासन करा आणि आपणच आपल्यातून
देवदत्त दिगंबर असल्याची प्रत्यक्ष अनुभूती घ्या. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात. सुदिन.